अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या ग्राम लोहारा फाटा ते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेपर्यंतचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः गटाराचे स्वरूप घेत आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे। रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी यामुळे रस्त्याला पानंदी सारखे स्वरूप आले आहे। हा रस्ता आहे की गटार असा प्रश्न विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना पडत आहे। लोहारा गावातील मुख्य ठिकाणी बाजार भरत असल्याने शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, कामगार, व्यावसायिक व नागरिकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते। वाहन चालविताना चालकांना कोणता खड्डा चुकवावा असा प्रश्न पडतो। सांडपाण्याच्या तीव्र दुर्गंधीमुळे आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। तसेच रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। गावातून फाट्याकडे जाणारा हा एकमेव मुख्य मार्ग असल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यातील खड्डे बुजवावेत किंवा नवीन रस्ता बांधून द्यावा, तसेच नाल्याचे पक्के बांधकाम करावे अशी जोरदार मागणी वाहनधारक, प्रवासी व विद्यार्थी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। अजिंक्य भारत न्यूजसाठी श्रीकृष्ण पवार, बाळापूर, अकोला। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।